मागच्या वर्षी पोथी लागली नाही. श्रावण महिना गेला, परंतु कोरोनाची महामारी असल्यामुळं पोथी बंद होती. परंतु आता महामारीच्या माध्यमातून काहीसा दिलासा मिळाल्यामुळे या वर्षी आपण हा प्रयत्न सुरू केला आहे. बुधवार, शुक्रवार, रविवार आताच पोथी सुरू झाली होती 8-10 दिवसापूर्वी. परंतु श्रावण महिन्याची लावी का नाही लावी, जवळजवळ दुपारपर्यंत निर्णय नव्हताच. काय करावं, परंतु सर्वांचा विचार डोक्यात आला आणि विचार केला की नाही कोणी आलं तरी चालत, पण नक्की आपलं आवर्तन करू. त्या लिळेहून आपली दृष्टी तर जाईल. म्हणून काय लावावं 2 वेळा पुस्तक खाली टाकले, काढले, 2 वेळा वर ठेवले. दुपारपासून हा दिवस होतो. कधी सिद्धांतबोध लावावा, कधी गोविंद प्रभू चरित्र लावावं, असं मनामध्ये विचार करता 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 एक पुस्तक सापडलं, गोविंद प्रभू चरित्र. परंतु आतापर्यंत गोविंद प्रभू चरित्र निघालेले आहे. त्या गोविंद प्रभू चरित्रापेक्षा हे अलग गोविंद प्रभू चरित्र. कारण गोविंद प्रभू चरित्र कोलतेच्या माध्यमातूनही निघालेलं आहे. तुळपुळेच्या माध्यमातूनही निघाला आहे. परंतु हे संवत्सर आणि तरळगाव यांच्या माध्यमातून हे गोविंद प्रभू चरित्र निघालं आहे. नवीनच आहे. याच्यामध्ये चरित्रासारखे 2 भाग केलेले आहेत. जसं आपलं स्वामी चक्रांचं लीळा चरित्र आहे ना, त्याप्रमाणे त्या लीळा चरित्राप्रमाणे या गोविंद प्रभू चरित्राचे सुद्धा 2 भाग आहेत. एक पूर्वार्ध आहे आणि उत्तरार्ध आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग केलेले आहेत. पूर्वार्धामध्ये 181 लीळा आहे आणि उत्तरार्धामध्ये 194 लीळा आहे. अशा प्रकारचं हे गोविंद प्रभू चरित्र नवीन संशोधित काही लीळा नवीन म्हणजे नवीन पाठातून घेऊन, नवीन म्हणजे सोबतीच्या नाही, शास्त्रोक्तीच्या नाही, लोकोक्तीच्या नाही, परंतु नवीन पाठातून, नवीन अधिकरणाच्या विद्वानांच्या पाठातून हे लीळा चरित्र तयार झालेलं आहे. त्यामुळे या चरित्राचे 2 भाग केलेले आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. आता गोविंद प्रभू चरित्र म्हणजे गोविंद प्रभू बाबांच्या काळात त्यांनी घडलेल्या घटनेचा इतिहास. गोविंद प्रभू बाबांनी 125 वर्ष रुद्धपूर प्रांतामध्ये राज्य केलं. राज्य केल्यानंतर ज्या अवताराची वेडस मूर्ती दिसायला होती, परंतु जो अवतार दररोज 60 दिवसाची मूळ अविद्या करणारा होता, अशा प्रकारचा हा अवतार गोविंद प्रभू बाबाचा
परदृश्य अवतार, छाननीचा परदृश्य अवतार. या अवताराचे लीळा चरित्र तिसरी वेळ का चौथी वेळ या ठिकाणी लावायचे आहे. परंतु नवीन काही वाटलं म्हणून असं वाटलं की पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये काही नवीन असू शकतं. या माध्यमातून या गोविंद प्रभू चरित्राचा आपण आज प्रारंभ करणार आहे. गोविंद प्रभू अवतारांनी नेमकं अवतरण कार्य कधी घेतलं, म्हणजे महाराष्ट्रात अवतार कधी झाला. श्री प्रभू बाबांनी 120 वर्ष या भूतलावर रुद्धपूर प्रांतामध्ये अवतार कार्य केलं. भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शुक्रवार शके 1091 1091 मध्ये संवत्सर विरोधी नावाच्या दिवशी गोविंद प्रभूंनी अवतार धारण केला. कारण गोविंद प्रभूंनी अवतार धारण केला, परंतु आतापर्यंत आपल्याला शक माहीत नव्हतं. त्याचं शक आहे 1091. आमच्या स्वामींनी अवतार धारण केला 1142. त्याच्या कितीतरी आधी गोविंद प्रभू बाबांनी अवतार धारण केले. 1091 विरोधी नाम संवत्सरे अवतरण विधी निश्चित गोविंद प्रभूची आहे. आणि या गोविंद प्रभू बाबांनी अवतार धारण केल्यानंतर त्यांचं मुंजीबंधन 7व्या वर्षी करण्यात आलं. वयाच्या 7 वर्षाचा असताना त्यांचं मुंजीबंधन करण्यात आलं. 7 वर्ष म्हणजे 1097 शके 1098 पूर्वार्ध नाम संवत्सर या दिवशी त्यांचं मुंजीबंधन झालं. ज्याला जाऊन म्हणतात ते अशा प्रकारचं 1097 मध्ये झालं. आणि त्यांनी संन्यास स्वीकार केला. त्यानंतर संन्यास स्वीकार केला द्वारावती गमनी. तेराव्या वर्षी वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी 1103 मध्ये संन्यास धारण केला. शुभकृत नाम संवत्सर यावेळेस त्यांनी संन्यास धारण केला. संन्यास धारण केला आपल्याला माहीतच आहे. गोविंद प्रभू बाबांनी पंचाळीस जवळ साष्टी पिंपळगाव नावाचं गाव आहे. त्या गावाला दुंडी राऊळ आणि आमचे गोविंद प्रभू बाबा आले तेव्हा त्यांनी कमळारण्य यांच्यापासून संन्यास धारण केला. या चरित्राचा ग्रंथाचा आशय असा आहे. आणि श्री प्रभू अवतार निज धामाला गेले. निज धामाला गेले म्हणजे आपलं अवतार कार्य संपूर्ण जेव्हा निघून गेले तेव्हा भाद्रपद वद्य अष्टमी, भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला अवतार धारण केला. भाद्रपदच महिन्यात वद्य अष्टमी, शुद्ध आणि वद्य माहिती आपल्याला. शुद्ध पक्ष आणि शुक्ल पक्ष आणि कोणता वद्य पक्ष, शुक्ल आणि वद्य पक्ष. शुक्ल पक्ष अमावस्येनंतर सुरू होतं आणि वद्य पक्ष पौर्णिमेनंतर सुरू होतं. अशा प्रकारचा भाद्रपद वद्य अष्टमी 1221 शके युवा नाम संवत्सर. आणि त्यावेळेस गोविंद प्रभू बाबांनी आपलं अवतार कार्य संपवलं. म्हणजे 1091 मध्ये अवतार कार्य सुरू केलं आणि 1211 मध्ये गोविंद प्रभू बाबांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केलेली आहे. असा जो अवतार, त्या अवताराच्या लीळा आज आपण सुरुवात करणारा ऐकण्याला. या चरित्रामध्ये त्यांच्या लीळा विलक्षण आहे. विलक्षण असे आहे की गोविंद प्रभू बाबांनी जेव्हा अवतार धारण केला 13व्या वर्षी संन्यास घेतला आणि द्वारकेला गेलेले एकदम म्हातारे झाले.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये बालपण राहतं, तरुणपण राहतं, मग वृद्धापण होते. परंतु आमच्या गोविंद प्रभुबाबाचा विलक्षण होता. तरुणपण न येता बालपणीच संपलं की वृद्धापकाळ आला. वृद्धापकाळ आला आणि पूर्णपणे वृद्धापकाळ त्यांनी 120 वर्ष आमच्या गोविंद प्रभुबाबांनी रुद्धपूर या प्रांतामध्ये काय केलं, राज्य केलं. अशा प्रकारची थोडक्यात त्याची पीठिका आहे. अशा प्रकारची थोडक्यात त्याची माहिती आहे की गोविंद प्रभुबाबांनी अवतार कधी धारण केला, कसा धारण केला, संन्यास कधी घेतला, मुक्तिबंधन कधी झालं आणि बीज धामाला कधी गेले. अशा अवताराची आज आपण लीळा ह्या प्रारंभ करणार आहे. गोविंद प्रभुबाबांनी जे अवतार कार्य केलं ते अवतार कार्य न बोलता कोणत्याही जीवाला ज्ञान सांगितलं नाही, परंतु प्रत्येक जीवाकडून न बोलता कृती करून घेतली, त्याला परमेश्वर भक्ती लावलं. हे गोविंद प्रभुबाबाची विशेषता आहे. गोविंद प्रभुबाबांनी अनेक जीवांना अन्य धर्मापासून काढून परधर्मी लावलं, न बोलता कोणत्याही प्रकारची कोणत्या जीवाला ज्ञान न देता, परंतु त्यांना ईश्वर भक्तीला, एकनिष्ठ भक्तीला लावायचा प्रयत्न आमच्या गोविंद प्रभुबाबांनी या रुद्धपूर प्रांतामध्ये केलेला आहे. त्या अवताराचा आता आपण सुरुवात करणार आहे. रुद्धपूर प्रांतीय अवतार शिकारू पहिली लीळा आहे. पहिली लीळा सुरुवात करणार आहे. रुद्धपूर प्रांतीय अवतार शिकार. रुद्धपूर प्रांतामध्ये गोविंद प्रभुबाबांनी अवतार स्वीकार केलेला आहे. रुद्धपूर नांदीगाव माझारी दिडा गावाची निमाने, आधा गावाची निमाने, माऊरे एकी काट सुरे, एकी खेडेगाव गवा. गोविंद प्रभुबाबांनी अवतार कोणत्या गावाला धारण केला, याच्यामध्ये माऊरे म्हणजे आता जे गोविंद प्रभूचं मामाचं गाव आहे, मातूळ गाव, त्याला माऊरे, तिचा अवतार धारण केला. एक म्हणता काठ सूर्याला धारण केला, काय हरकत नाही. प्रत्येक मुलगी सासरी आल्यानंतर पहिला मुलगा जन्मतो तो तिच्या माहेरी जन्मतो, म्हणून तो सासरचा नसतो का, असतो. पण तो जन्म मात्र कुठला झाला त्याचा, आता ती परिस्थिती वेगळी. आताचा काळ सोडून द्या. आता माहेरी बी जन्मत नाही, सासरी बी जन्मत नाही. कुठे जन्मतो, आता कुठे जन्मतो, दवाखान्यात. आता जवळजवळ प्रत्येक मुलगा कुठे जन्मतो, दवाखान्यात. आता तर सोडून दे. परंतु पूर्वीच्या काळात पहिला मुलगा जो जन्माला येत होता तो कुठे जन्मायला येत होता, माहेरी. त्याच्यामुळं मातापूर, माऊर म्हणजे मातुळग्राम हे त्यांच्या मामाचं गाव आहे, तिथे त्याचा जन्म झाला आहे. काटसूर हे गोविंद प्रभूचं मुळातच गाव आहे, म्हणून काटसूरचाही मानायला काय हरकत नाही. कानव ब्राह्मणाच्या घरी श्री प्रभुबाबांनी अवतार स्वीकार केला. कानव नावाचे ब्राह्मण आहे, त्याच्यामध्ये गोविंद प्रभुबाबांनी अवतार स्वीकार केला. त्याचे पवित्र कुळ, ब्राह्मणाचं कुळ होतं, पवित्र कुळ होतं, श्रेष्ठ कुळ होतं. अनंतनायक पिता नेमाईचा माता, गोविंद प्रभूचे माता पिता अनंतनायक नावाचे पिता होते, नेमाईचे नावाची माता होती. त्याच्या गर्भी अवतार स्वीकार केला. गोसाव्याची पहिली परिस्थिती अशी होती, गोसाव्यांच्या वडिलांना म्हणजे अनंतनायकाला बहुत लेनपूर्वे व्हायचे, पण काय व्हायचे, झाला की मेला, झाला की मेला, झाला की मेला. त्यामुळं काय व्हाले, ते वैतागले, कंटाळले. त्यांचे अशा प्रकारचे लेकरं जिथंच नव्हते. शेवटी परमेश्वराने त्यांच्या उदरात अवतार धारण केला. शेवटची पाळी गोविंद प्रभुबाबांनी त्या अनंत नायकाची आणि नेमाईसाठी कणव पाहून त्यांच्या उदरामध्ये अवतार धारण केला. शेवटी गोसावी अवतरले. मग जन्म झाला, आनंद वाटला पित्याला. मग मरुनी बालक म्हणून पूर्वीच्या काळात दगड्या धोड्या अशा प्रकारचे नावं ठेवायचे. त्याच
याला अनुसरून आमच्या गोविंद प्रभूचं नाव त्यांनी गुंड ठेवलं की वाचायला पाहिजे, म्हणायला नाही पाहिजे, म्हणून गुंड अशा प्रकारचं नाव त्या गोविंद प्रभू बाबाचं नाव ठेवलं. आणि नाव ठेवल्यानंतर पहा आतापर्यंत मुलं वाढत होते, परंतु आता उलट झालं. मुलगा जन्माला आला, गुंड नाव ठेवलं आणि लगेच माता पिता अपोक्ष झाली, ते वाढले, आईबाप मरून गेले. आतापर्यंत मुलगा मरून जात होता, आता काय झाले, आईबाप मरून गेले. मग कोणी वाढवायचं हो? कोण? मावशांनी, मामाने आणि मावशांनी त्यांचं काय केलं, संगोपन केलं. संगोपन केलं, वाढवलं. मामा आणि मावशे मातुरग्रामचे म्हणून त्या गावाला काय म्हणतात, मातुरग्राम. मामा मावशांनी त्यांना वाढवलं आणि वाढवल्यानंतर 7 वर्ष, 8वं वर्ष लागण्याच्या आधी, 7 वर्ष संपल्यावर 8व्या वर्षाच्या प्रारंभी त्यांचं बुद्धिबंधन केलं आणि रुद्धपूर या गावाला त्यांना घेऊन, रुद्धपूर या गावाला ते आले. डायरेक्ट काटसूटला न जाता त्यांचा, कारण वडीलच वारले, त्याच्यामुळे काटसूटला कोण असावं, आई गेली, वडील वारले, त्याच्यामुळं काय, म्हणून त्यांनी रुद्धपूर या गावाला त्यांना बालपणीच म्हणजे 8व्या वर्षीच आणून टाकलं. आणि चंडिकापूर नावाचं गाव आहे, त्या चंडिकापुराकडे जो रस्ता जातो तिकडं त्यांचं अवस्थान झालं, म्हणजे तिकडे ते बालपणी राहायला लागले. कुळ आता काय करायचं, ब्राह्मणाच्या कुळात जन्मलेला आहे, बालक आहे, आणि ब्राह्मणाच्या कुळात जन्मल्यानंतर ब्राह्मण लोक आपल्या मुलाला अशिक्षित ठेवत नव्हते. तो हुशार झालाच पाहिजे. ब्राह्मणाचा पिंड सोज्वल राहायचा पूर्वी आणि हुशार राहायचे त्यांचे मुलंही. त्याप्रमाणे हा ब्राह्मणाचा मुलगा आता आहे, म्हणून हा वेद अभ्यासामध्ये चतुर झाला पाहिजे, म्हणून वेद अध्याय. रुद्धपुराला गोप उपाध्य, तिकू उपाध्य आणि रामदेव उपाध्य 3 भाऊ. रुद्धपूरला 3 भाऊ होते, गोप उपाध्य, तिकू उपाध्य आणि रामदेव उपाध्य. माम्यानी आणि मावशांनी त्यांच्याजवळ काय केलं, आणून घातलं, उपाध्याय गोप उपाध्यायावर आणून घातलं आणि त्या गुंडोकरवी वेद अध्ययन करायला सुरुवात केली. मग गोसावी वेद पडू लागला. आता परमेश्वराला शिकायची गरज, परमेश्वर जन्मताच म्हणण्यापेक्षा परमेश्वराचं स्वरूपच बुद्धमय आनंदमय आहे. जे ट्रेनच्या अवतारीचा चरण पडे तोही आलिंगून ठाके सकल सामर्थ्य, अशा आमच्या पक्षकाराने म्हटलेलं आहे. म्हणजे परमेश्वर कोणत्याही अवतार योनीमध्ये अवतार घेवो, त्याची बुद्धमय आणि आनंदमय सोडून हे कुठेही जात नाही. ते बुद्धमयच राहणार, आनंदमय राहणार. परंतु मनुष्य वेशधारी होते आणि माणसाच्या वेशाला मान दिला गोविंद प्रभू बाबांनी, म्हणून त्यांना वेद अध्ययनासाठी गोपोपाध्यायाकडं पाठवलं. वेद पढायलाच लागले. आचार प्रज्ञा शिकायला परमेश्वर. आचार प्रज्ञा म्हणजे अत्यंत तीक्ष्ण अशी बुद्धी आमच्या गोविंद प्रभू बाबांनी गुंडोनी काय केली, स्वीकार केली. आणि तिथं बरेच विद्यार्थी होते, बरेच छाटे होते, बरेच ब्राह्मणाचे पोरं होते. पण काय व्हायचं, आणि त्यांना मासा नाही, बाकीच्याला 1 महिन्यात जो अभ्यास येत नव्हता ते यांना एका दिवसात येतो, आणि त्यांना एका वर्षात येत नव्हता तो यांना एका महिन्यात येतो. अशा प्रकारची प्रकांड पंडित असलेले आमचे गुंडो त्या चाट्या सरसे व्यापार करायला लागले. असं बी काही नाही की परमेश्वर आहे म्हणून, परंतु जिथं शिकताना पूर्वीच्या काळापासून म्हणजे आतापर्यंत चालत आलेलं आहे. कोणत्याही आश्रममध्ये पूर्वी आश्रम प्रथा अन्य राठीमध्ये होती, आजही असेल. आपल्यामध्ये बी आपल्या आश्रमाची पद्धत आहे आणि प्रत्येक आश्रममध्ये ब्रह्मविद्या शिकत असताना
त्यांच्याकडून व्यापार करून घेतला जातो. फुकट शिकवल्या जात नाही. दास्य फुकट म्हणजे त्यांच्या कर्माचा नाश होण्यासाठी म्हणून दास्य केल्या जातं. दास्य नाही असा कोणताही आश्रम नाही आणि दास्य नाही केलं तर ब्रह्मविद्याशास्त्र येतही नाही. कारण आपण ज्याच्यापासून शिकतो त्याच्याजवळ काहीतरी आपल्याला तो काही दक्षिणा मागणार, कोणत्या प्रकारचं डोनेशन नाही देणार, कोणत्या प्रकारचं हे नाही, परंतु त्या गुरुची सेवा मात्र आपल्याला करावं लागते. त्याप्रमाणे आमच्या गोविंद प्रभू बाबांनी जिवंत उदाहरण दिलं की त्या चाटियासोबत आमचे गोविंद प्रभू बाबा सुद्धा त्या मोकोपाध्याच्या घरी व्यापार करायला. हा एक आदर्श आहे. परमेश्वर अवतार करताय, आपण तर जीव आहे, जीवानी तर करायलाच पाहिजे. म्हणून परमेश्वर अवताराने त्या ठिकाणी व्यापार करायला सुरुवात केली. चाटिया चुकी सांगणे तिसरी वेळ, चौथी वेळ. गोसावी चाट्यासहित वेद पठण करते. आमचे स्वामी त्या ब्राह्मणाच्या मुलांसोबत वेदाचं उच्चारण करत होते, पठण करत होते. तर एखादा चाटा चुके, पाठ करता करता एखादा चाटा म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा चुके म्हणजे तो जे सांगितलं त्याच्यामध्ये काय व्हायचा, चुकून जायचा. आणि चुकून जायचा तो गोसावी त्याला म्हणते तू चुकला, या ठिकाणी तू त्याची चूक सांगायला लागले हो. इतकी अचाट प्रज्ञा बुद्धी स्वीकार केली की त्या मुलांच्या चुका सांगायला लागले की तुम्ही जे बोलताय ना ते चुकीचं बोलताय. आओ मेला जाय चुकला म्हणे. तो म्हणे कसा चुकला, परत म्हण पा, परत म्हण कसा काय चुकला, परत म्हण. मग गोसावी जैसे असे तैसे वेद त्याला काय करायचे, परत शिकवायचे की तू इथे इथे चुकला रे, परत म्हण. परत म्हटल्यानंतर त्याची चूक त्याच्या लक्षात आणून घ्यायची आणि लक्षात आणून दिल्यानंतर त्याप्रमाणे वेदकाळ त्या विद्यार्थ्यांच्याकडून व्यवस्थित उच्चारण करून घ्यायचे. तो सर्व लोक विद्यार्थी त्या आमच्या श्री प्रभू बाबाच्या श्रीमुखाकडे पाहिजे. काय विचार करू की आपल्या चुका तो काय करायला लागला, सांगायला लागला. अवघ्याला आश्चर्य व्हायचं, सगळ्या विद्यार्थ्याला आश्चर्य व्हायचं. मग ऐसे वेद कांडी उच्चारण करी, अशा प्रकारचं वेदाचा उच्चार स्पष्टपणे करायचे. ऐशा चाट्याला चुकी सांगायचे. कधी कधी काय करायचे, उपाध्यापुढं उपाध्यायी सांगता सांगता चुकले ना तर गुरुची बी चूक काढायची, गुरुची सुद्धा चूक काढायचे, उपाध्यांची चूक काढायचे आणि उपाध्यांना म्हणायचे तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय झाले, चुकले. कारण शेवटी कोण आहे, परमेश्वर अवतार. आणि परमेश्वर अवतार हा स्वयं ज्ञानाचा पुतळा आहे. तो कोणत्याही रूपात जाओ, कोणताही वेद धारण करो, कसाही असो, पण त्याच्या बुद्धमय स्वरूपाला खंड पडत नाही. आपण मात्र माणसाच्या जन्मात आलो म्हणून बुद्धी आली. आपण आता माणसाच्या जन्मात संपल्यानंतर जर आपण कोणतंच काही जीवनामध्ये आचरलं नाही तर आपल्याला बैल व्हावं लागेल, गाढव व्हावं लागेल, डुक्कर व्हावं लागेल. तो आपली बुद्धी कोणासारखी होईल, त्या प्राण्यासारखी होईल. परमेश्वराचं नाही, परमेश्वराचं बुद्धमय स्वरूप आहे. ज्या स्वरूपाला खंडच नाही, ज्या स्वरूपाच्या ज्ञानाला अखंडच आहे, अशा प्रकारचा तो परमेश्वर. त्यांनी बालपणीच आपलं कर्तृत्व त्यांना दाखवून दिलं. उपाध्य म्हणतात हा सामान्य नव्हे, हा काही सामान्य पुरुष नाही, हा काही विद्यार्थी नाही आहे, हा सामान्य नाही, हा कोणी ईश्वर अवतार होईल. ईश्वर अवतार असेल, कोणी श्रेष्ठ असेल, हा काही विद्यार्थी नाही, हा काही जीव नाही. कारण जे मलाही येत नाही तो पुढील सांगतो आहे. म्हणजे काय आहे, म्हणजे त्या काळात उपाध्याय सुद्धा अतिशय विद्वान माणूस होते, पण त्यांचीही चुकी तो सांगायचा. किंवा आमची कुलदेवता असेल, त्याला काही कळतच नव्हतं ईश्वर आहे का देवता आहे, कोणीतरी आहे, ते ऐकून गोविंद प्रभू हास्य करायचे. बालपणीच त्यांचा स्वभाव हास्य करणारा होता. आणि मेला जाय होय म्हणून, मेला जाय त्यांची पहिल्यापासूनच भाषा. जन्मतापासून जेव्हापासून वेद अध्ययन शिकतात तेव्हा आओ मेला जाय म्हणजे ती शुद्धी मुलांची भाषा ही पहिल्यापासूनच होती.
असा ते श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी अभ्यास करत असताना कधी कधी विद्यार्थ्याची चूक सांगायचे, कधी कधी गुरुची चूक उपाध्याची चूक सांगायची, उपाध्याची चूक सांगायची. अहो मेला जाय चुकला म्हणजे चुकलेला आहे आणि चुकला असे उपाध्याला पुरत नव्हता तेव्हा ते करून द्यायचे. आमचे श्री प्रभू बाबा त्यांना सांगायचे करायचे, अरे तुम्हाला आठवत नाही हे असं आहे, तुम्हाला हे आठवत नाही ते अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारचं गोविंद प्रभू बाबा उपाध्याच्या चुका सांगायला लागले. आणि आणि सर्व जीवाला व्यवस्थित मार्गाने सांगण्याचा प्रयत्न केला. मुळात चाटाया सवय पेंडी. आणि मी तर म्हटलं तिथं असताना इतकं चुकाही सांगायचे, विद्यार्थ्यांना सांगायचे, उपाध्यांना सांगायचे, तरीही गुरुला गुरु त्यांनी शेवटपर्यंत मानला. हा आदर्श आहे की गुरुची चूक काढली मग गुरुला काय मानायचं नाही. गुरुला जागा जी आहे तीच जागा त्यांनी शेवटपर्यंत. हा आपल्याला आदर्श आहे की गुरुची जागा शेवटपर्यंत गुरुची, त्यांची दास्य त्यांनी जोपर्यंत तिथं होता तोपर्यंत सेवा करत राहील. म्हणून चाट्या सगळं पेंडी आहे. अनाध्यायाच्या दिवशी अवघे चाटे, उपाध्यायाच्या वासवा अनाध्यायाच्या, ज्या दिवशी अध्याय पूर्वीच्या काळात म्हणजे आताही आहे, ज्या ठिकाणी अभ्यास चालूच राहतो कायम स्वरूपी 12 महिने ज्या ठिकाणी अभ्यास चालू राहतो, जसं आमचं संवत्सर आहे, जसं वांबोली आहे, जसं आता तरटगाव आहे, ज्या ज्या ठिकाणी कायमस्वरूपी 12 महिने पोथी चालते अशा ठिकाणी आठवड्यातून एक दिवस सुट्टी दिली हा नियम. कारण तुम्हाला माहीत आहे का की परत 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 तेच घेतलं तर डोकं काय होतं, टिकून जातं. म्हणून फ्रेश राहण्यासाठी एक दिवस सुट्टी दिली आहे. त्या दिवशी तुम्ही तुमचा माइंड काय करा, फ्रेश करा. त्या दिवशी कोणतेही ब्रह्मविद्या शास्त्राचा हे न करता तुम्ही तुमचा माइंड काय करा, फ्रेश करा, म्हणजे परत घेण्यासाठी समर्थ. कारण कसं आहे, जोपर्यंत सुट्टी मिळत नाही ना तोपर्यंत विद्यार्थ्याचा शाळेला सुद्धा रविवारी सुट्टी राहते. का की त्यांचा माइंड, त्यांना जर दररोजच तुम्ही शिकवायला लागले प्रमाणाच्या बाहेर तर त्यांचं डोकं काय होईल, टिकून देईल आणि त्यांच्या लक्षात काही राहणार नाही. म्हणून ते म्हणायचं अनाध्यायाच्या दिवशी, ज्या दिवशी अध्ययन नाही त्या दिवशी ते अवघे चाटे म्हणजे अवघे ते ब्राह्मणाचे पोरं उपाध्याच्या वासरा कारणे पेंडी आणायचे. उपाध्यांना गाई वासरं असतील त्यांच्या कारणे चारा म्हणून काय आणायचे, पेंडी आणायचे. स्वामी बी जायचे, आमचे गोविंद बाबा गुंडोही त्यांच्यासोबत जायचे. एखाद्या दिवशी शेताला जायचे, आपापल्या पेंड्या आपण घ्यायचे. आमचे गोविंद प्रभू बाबा सुद्धा पेंडी बांधायचे, गवत घेऊन सर्व बांधून डोक्यावर ठेवायचे, सर्व पांघरं घ्यायचे आणि अवघे मिळून गोसाव्या कारणे पेंडी घ्यायला जायचे. म्हणजे सर्व पेंडी घेऊन यायचे. ते कदाचित एखाद्याची पेंडी तत्क्षणी घेते, त्याला काही जड झाली तर गोविंद प्रभू त्याला हात लावून त्याची पेंडी पुढा ठेवून आपण आसन स्वीकार घ्यायचे, बसायचे आणि पेंडिया डोळ्या ठेवून घराकडे निघायचे. प्रत्येकाने आपल्या डोक्यात पेंडी ठेवली, जमा केला, चारा काटला, पेंडी बांधली, आपल्या आपल्या डोक्यावर ते काय करायचे, ठेवायचे आणि ठेवून आपल्या आपल्या घराकडं निघायचे. आमचे गोविंद प्रभू बाबा श्रीमुकुटावर ठेवले, पण ते पेंडी श्रीमुकुटावर सुद्धा राहिना हो, ती पेंडी प्रत्येकाची डोक्यावर, पण तो गोविंद प्रभू बाबाची पेंडी डोक्याच्या वरून जाते. नजरबंदचा खेळ नाही, तुम्ही सांगसान की हा नजरबंदचा खेळ. गारोळी सुद्धा काय करतो, मुंडकं कापून बाजूला ठेवून देतो, नजर बंद करतो. हे नजर बंद परमेश्वर अवताराचं कार्य आहे. नाही तर म्हणू शकतात जे अज्ञान लोक आहेत, ज्यांना काही कळत नाही, ते लोक म्हणू शकतात की हे काय फक्त नजरबंदचा खेळ आहे. नाही, हे चुकीचे समज आहे.
हा परमेश्वर अवताराचा एक विशेष आहे. त्यांच्या डोक्यावरून ते काय चालायची, पेंडी चालायची आणि अंतरिक्षातून पेंडी चालायची. सर्व चाटे आमच्या गोविंद प्रभूकडे एकमेकाकडे पाहतात. त्यांना आश्चर्य वाटायचं, गुंडोची पेंडी आकाशातून चालते ना, आपलं मात्र डोक्यावरून चालते. किती अद्भुत कला आहे, अद्भुत असं वाटणारी गोष्ट आहे, अद्भुत अशी घडणारी गोष्ट आहे. इतका विस्मय आश्चर्य त्यांना व्हायचं. घराला यायचे, खूप आनंदात घराला यायचे, पेंडी टाकायचे आणि उपाध्यायांना सांगायला जायचे. लोक उपाध्यायाला काय काय सांगायला जायचे, हो आमच्या पेंड्या डोक्यावर राहायच्या आणि गुंडोची पेंडी डोक्याच्या वर अंतरिक्षामध्ये येत होती. हे काही मग उपाध्याय म्हटले, हा सामान्य नाही, ईश्वरत्व परमेश्वराचं सूत्र आहे. परमेश्वराचा अभ्यास केल्यानंतर सर्व कळतं. हे का अशा प्रकारचं परमेश्वर कळतं. युगानुयुग परमेश्वर क्रीडती पर किंचित विलक्षण. विचारस्थळामध्ये वचन आहे की युगानुरूप परमेश्वर क्रीडती. प्रत्येक अवतार या परमेश्वराचा अवतार या युगामध्ये येतो, माणसाप्रमाणे वावरतो, परंतु काही एक विलक्षण, त्याच्यामध्ये विलक्षणता, मानवाच्या वेगळी विलक्षणता, देवतेच्या वेगळी विलक्षणता, असा जे विलक्षण आहे तो परमेश्वर अवतार आहे. म्हणून यगोनारूप प्रत्येक अवतारामध्ये विलक्षणता आहे. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीचं पाहिलं तर बालपणी मोठमोठ्या राक्षसाला काय केलं, पुतण्यासारखी राक्षसी आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला पुतना विष द्यायला आली, परंतु तिला काय केलं, आपला मुलगा जर तेवढाच छोटा असला तर साधा विंचू आला तर काय करतो, 10 फूट बोंबलतो, इतका बोंबलतो की शांत राहत नाही. पण परमेश्वराच्या अवतारामध्ये विशेषता, जो अवतार आमच्या स्वामींच्या अवताराची तर विलक्षणता विचारू नका. पूर्ण चरित्रामध्ये काय आहे, विलक्षणच विलक्षण आहे. खूप मोठे विलक्षण कार्य आमच्या स्वामी चक्रांनी केलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, सांडवा बांधायचा होता, खूप मोठा दगड होता, खूप मोठा दगड म्हणजे 50 जणांनी बी हलव. आता तर विचारू नका, आता 1000 जण बी असते तर हल्ला नसतं. त्या काळातली 50 जण म्हणजे आज 800 वर्षापूर्वी. आपले आता सगळी काय झाली, बुद्धी क्षीण झाली, आयुष्य क्षीण झालं आणि बिमाऱ्या तर इतक्या लागल्या की आपल्याला नुसता धक्का मारायचा. तर माझी तुमचं काय होते, वय किती आहे 22, वय किती आहे 25, मात्र सर्व दुखायला काय होते, सुरुवात. परंतु परमेश्वराची विशेषता आहे, 25 27 असलेला हा परमेश्वर त्या ठिकाणी त्यांची गंमत पाहतो आहे, गंमत पाहतो आहे आणि कोणाकडून लोटला येत नाही. आणि स्वामी त्या राणाईशाला म्हणतात, जा त्या शिळेला. विचार करायसाठी परिस्थिती आहे, एवढे माणसं लागले, माणसांनी ती शिळा लोटत नाही आणि काही एका बाईने विलक्षण नुसतं राहण्यासाठी धक्का मारला का शिळा जिथं पाहिजे तशी व्यवस्थित पडली. हे काय किंचित विलक्षण. म्हणून आमच्या गोविंद प्रभू बाबांनी सुद्धा ईश्वरत्व बुद्धी यावी, या लोकांनी ईश्वराचंच भजन करावं. ईश्वर सोडून देवतेचं भजन करू नये, पूजन करू नये, काही करू नये. हे फक्त एकनिष्ठ ईश्वराचंच व्हावं, अशा प्रकारची प्रतीती त्या साठ्यांनाही दाखवायचे आणि त्या गोपोपाध्यालाही सांगायचे, कौनी ईश्वर अवतार होईल, हा मनुष्य नाही, हा मात्र मनुष्य नाही. अशी उपाध्यांना 100% काय आली, गॅरंटी आली, आत्मविश्वास आला. उपाध्यायाशी गोसाळ्याचे अगाध्यात उमटले. उपाध्यांना आमच्या स्वामींचं बालपणीच अगाध्यात उमटलं. ते दिवशी उपाध्यांनी आपल्या ब्राह्मणीते आपल्या पत्नीला काय म्हणतात, येतीले दिसते झाले, आजपासून गुंडोशी कोणती व्यापार न सांगावं, आजपासून गोविंद प्रभूला कोणतीही सेवा सांगायची नाही. अशा प्रकारचा गोपोपाध्यायांनी आपल्या पत्नीला काय दिला, वॉर्निंग दिली की आजपासून तू गुंडोला कोणतंही काम सांगायचं नाही. तरी लागून ब्राह्मणी त्याशी कोणतीही काम सांगत, कारण त्यांना कळालं गोपोपाध्याला की हा नक्की ईश्वर अवतार आहे, हा अगाध आहे, याची महिमा आपण वर्णन करू शकत नाही, याच्याकडून काम करून घेणं आपल्याला शोभत नाही. म्हणून त्यांनी तेव्हापासून काय केलं, त्या ब्राह्मणाने कोणतंही काम सांगितलेलं.
साठे हा प्रकाश दर्शन. स्वामी त्या ब्राह्मणांच्या पोरामध्ये झोपायचे. आता विद्यार्थ्याची जिथं व्यवस्था आहे तिथं सर्व विद्यार्थी झोपणार, हेही तिथं झोपायचे. एकदा काय झालं, सर्व झोपलेले आहे, मधीच आमचे गुंड झोपलेले आहे. आणि गुंड झोपलेले आहे ना, त्यांच्या डोक्यातून एकदम प्रकाश निघाला, डोक्यातून प्रकाश निघाला. आणि प्रकाश निघाल्यानंतर तो इतका मोठा भयानक प्रकाश होता की त्या साठ्याच्या अंगाला चटके लागायला. विद्यार्थी होते ना झोपलेले, त्या प्रकाशाने काय झालं, चटके लागायला लागले. त्यांना जाग आली. ते जागे झाले आणि तो प्रकाश पाहून हे झाले, अरे गुंडोपासून प्रकाश निघत असे, जोरात ओरडायला लागले. गुंडोच्या डोक्यातून काय निघतो आहे, आपल्या डोक्यात कधी 100 मर्क्युरी लावलं तर आपल्या डोक्यातून प्रकाश निघणार. जो प्रकाश आहे तो कधीच आपला काय झालेला आहे, संपून गेलेला. आपली लाईन बाहेर काय होते, गेलेली राहते. धर्माविषयी आपली लाईन धर्माविषयी 12 महिने काय राहते, गेलेले जाते. लोड शेडिंगचं काम नाही, लोड शेडिंगचं कामच नाही, कधीही ती काय होते, गेलेली राहते. परंतु गोविंद प्रभू बाबाच्या डोक्यातून काय झाला, मोठा प्रकाश निघाला आणि त्यांना विस्मय झाला. आणि गुंडोच्या याच्यातून प्रकाश निघाला, साठ्यापर्यंत ती गोष्ट, आपल्या उपाध्यापर्यंत ती गोष्ट गेली. रात्री आम्ही गुंडोसोबत झोपलो म्हणे आणि त्याच्या डोक्यातून काय निघाला, प्रकाश निघाला. त्याने आमचे अंग फुलले, आम्हाला चटके लागायला लागले, निद्रा नाही आली. उपाध्याय म्हणतात, हा गुंडो सामान्य नाही. तिथं मी दाखवून दिलं, पोरामध्ये झोपायचे हा हा यांच्यापेक्षा खूप वेगळा आहे. जीव आणि परमेश्वराची साम्यता कधीही आयुष्यात होत नाही. जीव तो जीवच आणि परमेश्वर तो परमेश्वरच. अज्ञानमय जीव आहे आणि ज्ञानमय परमेश्वर आहे. कोणत्याही याच्यात जाऊ, परमेश्वराचं ज्ञान अगाध आहे, अनंत आहे. आणि त्याचे जिवंत उदाहरणे गोविंद प्रभू बाबांनी याच्यात दिलेले आहे. हा गुंडो सामान्य नव्हता, ते लागून गोसाव्या कारणे गुणी म्हणजे मुदडी, गुणी म्हणजे आता मुदडी म्हणतात. त्या अंतराळात येते आणि त्यांच्या वेगळं झोपलं, त्या विद्यार्थ्याच्या वेगळं झोपवलं ना, अथरायला दिलं. घरातलं गोधडी त्यांना अथरायला दिली आणि यांना वेगळं झोपवलं की बुवा हा माणूस सामान्य नाही, हा मुलगा सामान्य नाही, हा नक्कीच ईश्वर अवतार आहे. अशा प्रकारचा खूप मोठा आमच्या गोविंद प्रभू बाबांनी त्या जीवांवर परमेश्वर तो उंटाळ्यासाठी काय पाडला, शाप पाडला की रे बाबांनी तुम्ही जे भक्ती करताय ही सर्व देवता भक्ती आहे. वेद जरी आगम जरी कोणाची भक्ती आहे, देवतेची भक्ती आहे. याच्यात काही मजा नाही. याच्यापेक्षा परमेश्वर एक वेगळा आहे आणि परमेश्वराची भक्ती आहे खूप मोठी वेगळी आहे. ती परमेश्वराची भक्ती तुम्ही करायला पाहिजे. अशा प्रकारचं बालपणापासूनच आमच्या गुंडोनी त्यांना सामर्थ्य दाखवून सिद्ध करून दाखवायला पाहिजे. मुळे कढे कुचकी आसन. आता तुम्हाला वाटेल की कढे कुचकी आसन चांगलं व्हावं, राहुळाची लीला आहे, परंतु ही आता नवीन लीला आहे. हे गोविंद प्रभू बाबाची पण लीला आहे. कढे कुचकी आसन हे गोविंद प्रभू बाबाची पण लीला आहे. ती लीला वेगळी आहे, ही लीला वेगळी आहे. पण सांगायचं तात्पर्य की दोन्ही अवताराच्या 2 लीळा म्हणून ही लीळा आपण कधीच आतापर्यंत ऐकलेली नाही. चरित्रात ऐकलेली आहे ते चक्रपाणी अवताराची ऐकलेली आहे कढे कुचकी आसन. परंतु ही जे कढे कुचकी ब्राह्मणा भेटी जी आहे ही गोविंद प्रभू बाबाची लीळा आहे आणि कोणत्या तरी पाठातून यांना भेटलेली आहे. म्हणून गोविंद प्रभू बाबांच्या या चरित्रामध्ये बऱ्याच लीळा आणि ज्ञानाचं हे आहे नवम तर मर्द. जेव्हा जेव्हा आपण ते ज्ञान डबल जेव्हा ऐकू तेव्हा त्याच्यामध्ये नवीन काय होतं आपल्याला ऐकायला मिळतं. आपण ते ऐकून टाकलं आहे, मग आता आपल्याला डबल ऐकायची गरज नाही. गोविंद प्रभूजी चरित्र गायचे 4 वेळा होऊन गेलं, मग आता बरेच लोक आले होते तेच काय लावतात नवीन लावा. अरे जे आहे त्याची ते बोंब पाळा. जे आपण घेतलेलं आहे त्याची तरी बोंब पाळली का तुम्ही? नवीन काय लावायचं? जे आहे
ते तरी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकदा ऐकलं, दहादा ऐकलं, एकदा ऐकलं म्हणजे पाठ झालं. सांगा बरं कोणाची लीळा एखादी पाठायला काय किती वेळा ऐकलं तरी ऐकल्यासारखं वाटतं. आलं वचन झालंय हे अद्वैत शास्त्र लिंगा जे काल आले होते त्यांना माहीत आहे की 100 वेळा जरी ऐकलं तरी धरल्या जात असं वाटतं की आपलं हे झालेलं समजलं आपल्याला आता. पण इथून गेलं की काय होतं, विसरून जातं. ब्रह्मविद्याशास्त्र अद्वैत शास्त्र कितीही वेळा ऐका, परंतु ऐकल्यानंतर ते गोविंद प्रभूचरित्र हे कितीतरी वेळा नवीनच आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं हे गोविंद प्रभूमध्ये एक नवीन दिलेलं आहे. करे कुचकी ब्राह्मणा भेटी. देवगिरी देशीचा व्यवहार. देवगिरी म्हणजे दौलताबाद, इथला व्यवहार म्हणजे व्यापारी. त्या नाव राम नाईक, त्याचं नाव काय होतं, राम नाईक. तो निपुत्रिक, त्याला पुत्र नव्हता. अशा प्रकारचा जो राम नाईक आहे त्याला निपुत्रिक म्हणजे वंश नव्हता. मग त्याच्याजवळ द्रव्य तर खूप होतं, अपार संपत्ती होती, पण पुत्र संपत्ती. संसारामध्ये प्रत्येकाला 3 संपत्त्या खूप आवश्यक वाटतात. कोणकोणत्या? एक द्रव्य संपत्ती, एक पुत्र संपत्ती, आणि तिसरी कोणती? कलत्र संपत्ती. तिसरी कोणती? कलत्र संपत्ती म्हणजे श्री संपत्ती. अशा 3 संपत्त्या या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की असं, पण तिन्ही संपत्त्या त्रासदायक. तिन्ही संपत्त्या, पोरगा चांगला निघाला ठीक आहे, नाही तर दररोज आला की दररोज जाताच पाहिजे, काही खरं नाही. द्रव्य संपत्ती, खूप द्रव्य आहे, पण त्या द्रव्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अनिष्टाला व्यसनाला चालल्या जातो. मग लवकर वर तिकडे संपत्ती इथंच ठेवून जातो, वर तिकडे लवकर काढून जातो. आणि कलत्र संपत्ती तर माहीत आहे, 5-5 मिनिटाला काय होतं, 1 वर्ष फक्त चांगलं राहील तर राहील, बाकी 1 वर्ष झालं की माहीतच आहे की कटकट परत. आता हे लॉकडाऊन होतं ना, तोपर्यंत नवरा घरीच राहायचा, काय ड्युट्या बंद, सर्व बंद खूप. मग आणि आतापर्यंत बाया काय म्हणायचे, आमच्या घरीच राहत नाही, उठले की ड्युटीला, उठले की ड्युटीला जातात. पण तू जेव्हा लॉकडाऊन लागलं ना, तेव्हा बायाला कळालं की हा नवरा ड्युटीला जात का, तेच बरं वाटतं. नाही तर डोक्याची कटकट, उठलं की बंद, उठली की बंद बंद, ऐका नाही म्हणजे याच्यात सूट नाही. म्हणून ते म्हणतात की याच्याजवळ द्रव्य बहुत होतं, पण हा निपुत्रिक होता. हा काय होता, निपुत्रिक होता. तो शिवरून वाराणसी जात होता. शिवूर नावाचं गाव आहे, तिथून वाराणसीला चाललेला होता. आणि वाराणसीला त्याने विचार केला, 1000 ब्राह्मणांना आपण भोजन करायचं. म्हणून तो शिवूरला जाता जाता रुद्रपूर या गावाला, शिवरून निघाला. वाराणसीला जाण्याच्या आधी रुद्रपूर या गावाला, रुद्रपूर या गावाला आल्यानंतर महाजनांना भेटला. गावातले जे पाटील, गावातले जे चौधरी, गावातले जे मोठे, त्यांना पूर्वी काय म्हणत होते, महाजन. अशा प्रकारच्या महाजनांना तो भेटला. तो विचारतो, तुम्ही कुठे जातात? म्हणजे आम्हाला पुत्र नाही. त्या महाजनांनी विचारलं, तुम्ही कुठं चालले? म्हणजे आम्हाला पोरगा नाही, पुत्र नाही, आम्ही वाराणसीला चाललो. वाराणसी म्हणजे काशी, सहस्र भोजन देण्यासाठी. तर महाजन म्हणतात, कुठं वाराणसी जातात? येथे एक मुलगी आहे, ज्याचं लग्नही झालं, त्याला काय म्हणतात, त्याचे दर्शन घ्या. म्हणजे गोविंद प्रभू, गुंडो लहान होता आधी, गुंडो आणि काय आहे, लहानच आहे. आणि त्या गुंडोचं काय घ्या तुम्ही, दर्शन घ्या. त्यांना जर आरोग्य केली, त्यांना जर तुम्ही खाऊ घातलं, तर तुमचं सहस्र भोजन या ठिकाणी. असं गावातल्या महाजन लोकांनी त्या राम नाईकाला काय केलं, सांगितलं, तुम्ही कुठं वाराणसीला जात बसता, वाराणसीला जा आणि तिथं 1000 ब्राह्मण धुंडा. त्याच्यापेक्षा आमच्या गावामध्ये एक असे आहेत, त्यांच्या ठिकाणी तुम्ही आरोग्य करा की तुम्हाला 1000 लोकांचं गोमटं इथंच होईल आणि पुत्र येईल, तुम्हाला
पवित्रसुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. ऐशा अति असं वाटलं ना, आता मग काय हरकत नाही. आणि नेमकं तेव्हा आमच्या स्वामींची बंधन झालेलं होतं, जाऊन निघालेलं होतं. मार्गी येता स्वप्न पडले असं परशुराम बासाची वास. ही मागची रामेश्वर बासाची होती. आता परशुराम बासाने थोडासा बदल केला की मार्गी येता कोण, रामनायक. रामनायक रस्त्यात येत होता तर त्याला स्वप्न पडलं रस्त्यात कुठंतरी की रिद्धपुरी गुंडम राहुळ आरती. त्याला स्वप्न पडलं असं परशुराम बासाचं मत आहे. रामेश्वर बासाची मागची माया होती. या परशुराम बास म्हणतात की त्या मार्गी येत असताना गोविंद प्रभू बाबा एक रिद्धपूरला राहतात. त्यांना ते स्वप्नामध्ये त्याला आलं, त्यांना आरोग्यना दिली तर तुझं कार्य सिद्धीला जाईल. दोघांचा भाव एकच, फक्त फरक असा पडला की हा रिद्धपूरला गेल्यानंतर महाजनांना सांगितलं आणि या पाठामध्ये थोडासा बदल झाला की त्याला काय झालं, स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला असं कळालं की बुवा गोविंद प्रभू बाबा रिद्धपूरला राहतात, त्यांच्या ठिकाणी सहस्र भोजन घातल्यानंतर तुला नक्कीच पुत्र होईल, अशा प्रकारचे तुझे सिद्धी जाईल. म्हणून तो आपल्या पत्नी पुढे सांगितलं त्यांनी स्वप्न. इतक्याने काय आलं, तो गोसाव्याचे आवांतू गेला, रिद्धपूरला आला आणि त्या गुंडम राहुलांना आवांतू गेला म्हणजे आमंत्रण देण्यासाठी गेला. तो चिंच चिकेवरी पालवी भैरवा मागे कराडाच्या करवली असते. चिंच चिके चिचेकीवरी, चिंचीच्या झाडावर, भैरवाच्या माग कराड्याची करवडी. कराड्याची करवडी म्हणजे उठासारखे अशी त्या झाडामध्ये बसण्याची जागा, त्याला म्हणतात कराड्याची करवटी. म्हणजे झाडाला असा खोपदा राहतो, त्याच्यामध्ये त्या चिंचीच्या खोपद्यामध्ये गोविंद प्रभू बाबा बसलेले. तर कुठं बसतील काही सांगता येत नव्हतं, अशा ठिकाणी ते बसलेले होते. तिथं गोसावी तो आला, मग गोसावी लपू शिकले म्हणजे लपले. लपल्यानंतर तो ब्राह्मण जवळ आला, दंडोत केला. गोविंद प्रभू जवळ जिथं होते तिथं बसला. स्वामी म्हणतात, मेल्या जाय म्हणे विंटाळ, तुम्हाला शिव नको, तू विंटाळ आहे, तू मला शिव नको, विंटाळू म्हणे. तो विकल्प नव्हते, पण त्याने काही विकल्प घेतला नाही. मला तू हात नको लावू, तू विंटाळल्या जाशील, तू कोण आहे, ब्राह्मण आहे. आणि आमच्या प्रत्येक अवताराने एक मोठी धाड मारली ब्राह्मणावर. ब्राह्मण वेशातच अवतार धारण केला, पण ब्राह्मण काय आहे, खूप मोठे विंटाळाचे हे असतात, विकल्पाचे हे असतात. आणि आमच्या स्वामींनी सांगितलं की नाही, कोणत्याही जातीचा असो विंटाळ मानायचा नाही, तो ईश्वराच्या धर्मियांचा आहे. हे महत्त्वाची गोष्ट. तो ब्राह्मण असो, शूद्र असो, शूद्र असो, वैश्य असो, का कोणी असो, अशा प्रकारच्या कोणत्याही जातीचा असो, पण तो परमेश्वराचा उपासक आहे, तो इतरांपेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा त्याला म्हणजे विकल्प, विंटाळू नको मला, विकल्प धर. तो म्हणे मी विकल्प धरत नाही. मग स्वामींच्या श्रीचरणाला लागलं, स्वामींना विनवलं, विनंती स्वीकार केली. मग अंग झटकलं, स्वामी भरलेलं होतं ते उठले आणि त्याच्या जिथं उतरलं होतं त्याच्या ठिकाणी गेले. आणि बालच आहे म्हणजे नाही, ते आसन झालं, आसनी उपविष्ट झाले, पत्तरवाळी पुळा मांडली जेवणासाठी, दोना ठेवला, सकळ पदार्थ वाढले. पत्नीने जेवढे पदार्थ केले होते तेवढे पदार्थ वाढले. दोना म्हणजे द्रोण, पूर्वी पानाची वाटी करायची, त्याला काय म्हणायचे, तर अशा प्रकारचं त्याच्यामध्ये तूप वाढलं. गोविंद प्रभुबाबाने आरोधना केली आणि विलक्षण आरोधना. गोविंद प्रभुबाबाचं खाणं बी काय होतं, विलक्षण. तुमच्यासारखं नाही 32 वेळा चावून खावा हो, अशा प्रकार नाही. इकून खायचं नाही, इकून गळायचं, इकून खायचं तर इकून गळायचं, सर्व कपडे भरायचे, असं कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित प्रकारे गोविंद प्रभुबाबांनी जेवण केलेलं नाही. असे असलेले गोविंद प्रभुबाबांनी विलक्षणता त्या ठिकाणी केली. आणि त्यांनी काय केलं, जेवण करता करता तिथं लग्न करून टाकलं, मळमूत्र केले. म्हणजे तिथंच काय केलं, मळ आणि मूत्र म्हणजे लघवी संडास करून टाकलं.
त्या ब्राह्मणीने ते पाहिलं. त्या ब्राह्मणीने म्हणजे त्याच्या पत्नीने पाहिलं आडून पाहिलं आणि मनामध्ये विकल्प, मनामध्ये तिने काय केला, विकल्प धावला की बुवा धड आपल्याला एकही असा चांगला मुंजा इथं मिळू शकला नाही, असं मनामध्ये भाव आणला. आणला यांनी कोणता धरून, ते यांनी अशा प्रकारची घाण इथं केली. आणि ते संडास मूत्र त्याला काय वाटलं, विंटाळ वाटला त्या बाईला. आणि विंटाळ वाटल्यानंतर मनामध्ये हे केलं आणि आमच्या गोविंद प्रभू बाबांनी श्रीकर हात धुतला आणि निघून गेले. जेवढे होतं तेवढं खाल्लं. त्याच्यानंतर तिने असं केलं, त्याच क्षणी गोविंद प्रभू बाबा तिथून काय झाले, उठून गेले. तो ब्राह्मण घालत होता, मध्ये आला, पत्तावरा काढल्या, 500 पत्तावरा. ही लीळा वेगळी होती, ही लीळा थोडी वेगळी आहे. पण इथं सुद्धा किती 500 पत्तरवाळ्या निघाले, तितकेच द्रोण निघाले. मग ते ब्राह्मणीला म्हणतो तो, तू म्हणी काय भावलं का, आपल्याला तर 1000 लोकांचा जीव घालायचं होतं आणि यांच्या ठिकाणी खाल्ल्यानंतर 1000 लोकांचं जेवण होतं आणि तू मनामध्ये काय भावलं का. ते म्हणते मी मनी भावलं, मी काहीतरी मनामध्ये मला विंटाळ आला. आणि तो पापी म्हटला, इथंची सहस्र भोजन आपल्याला झालं असतं, 1000 लोकांचं भोजन इथं झालं असतं, पण आम्ही थोर अभागी. आम्ही काय आहे, थोर अभागी आहे. वाराणसीला गेला, एकी वासना देऊळवाड्याला गेला, अशा प्रकारची ही लीळा आहे. आणि परमेश्वराच्या ठिकाणी जेवल्यानंतर 1000 पात्राचं काय हो, 1000 पात्र काही नाही. ज्या परमेश्वराच्या ठिकाणी जर जेवण निर्हेतूक घातलं आहे तो मायापूर भजन प्रेमाप्रतिसाद, 1000 पात्रही काय अनंत ब्रह्मांड जेवले तरी शिल्लक आहे. प्रेमाचं साधन मिळतं. म्हणून या परमेश्वराच्या ठिकाणी जेवण घालत असताना अंतकरणामध्ये तिने विकल्प भावला आणि विकल्प भावल्याने गोविंद प्रभू बाबा तेव्हाच काय झाले, निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर ती पत्तरवाळ्या फक्त 500 निघाल्या. त्यांचा जो हेतू होता तो हेतू त्या ठिकाणी काय झाला, अपूर्ण. आपली बी कंडिशन अशी आहे, आपण करतो, भावतो, आपल्या देवावर श्रद्धा ठेवतो, 1-2 वर्ष 4 वर्ष वाट पाहतो आणि मग आपलं काम नाही झालं की आपल्या भावना काय होतात, बदलतात. आपल्या भावना बदलतात आणि विकल्पाचं अवलंबन आपण करतो. बाबा देव देतो, देव हा देतोच, परंतु तेवढा भाव पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. परमेश्वर हा अनार्जित दाता आहे, देणाराच आहे. परमेश्वराने आतापर्यंत कोणालाच काही दिलं नाही असं नाही, परंतु परमेश्वर देतोच. परंतु भाव आपला अतिशय चांगला असला तर. भावामध्ये कमतरता आली तर मग काही जसं यांचा भाव बदलला, यांचं सर्व जे होतं ते काय झालं, त्या ठिकाणी 500वर थांबून गेलं. 500 काय झाले, अर्ध्यावर थांबलं, अर्धी गाडी राहून गेली. आता अर्धी कुठेही घातली तर पुढे होणार आहे का, नाही. ते परमेश्वराच्या ठिकाणी पूर्ण झालं नाही, ते परमेश्वराच्या व्यतिरिक्त देवता असू का जीव होते, हजारो लोकाला जीव घातलं तरीही पूर्ण होत नाही. अशा प्रकारचा आदर्श गोविंद प्रभू बाबांनी या लीळेच्या माध्यमातून दिलेला आहे की श्री प्रभू बाबा हे उदास वस्तू होती, त्याच्यामुळे त्यांनी काही लीळा केली तर ती लीळाच होती. ती काय होती, लीळाच होती. आपल्या लहान मुलासारखी नाही, ती काय होती, लीळा होती. आणि ही लीळा आपल्या अंतःकरणात आठवायला पाहिजे. पुढे संन्यास स्वीकार. ही लीळा चक्रवाणी फरक आहे ना, फरक आहे, खूप फरक आहे. चक्रपाणी अवतार उटाच्या याच्यामध्ये बसलेले होते. दुसरी गोष्ट, ब्राह्मणाचे पती पत्नी वाराणसीला जात होते, चोराने लुटलं, सर्व गेलं. मग पती म्हणायला लागला, आता काय वाराणसीला जाते, नाही म्हणे मी भौरी म्हणजे अंगठी तोंडात लपवून ठेवली. ती लीळा आहे. आणि या लीळेत त्या लीळेत खूप मोठा फरक आहे. तो तिथं आमंत्रण द्यायला गेला आपल्या चक्रपाणी अवताराला, पण तिथं काय झालं, इथं मळमूत्र केलं म्हणून तिने काय केलं की विकल्प संचारलं.
आणि तिथं काय झालं की एका मागे एक जेवण करायला लागले. 500 लोकांचं जेवण झालं आणि ती बाई होती यांनी खाल्लं तर बाकीच्याला. असं दोन्ही लेण्यामध्ये काय आहे फरक आहे. आणि दोन्ही माणसामध्येही फरक आहे. इथं रामनाथ आहे, इथं त्याचं नाव काय आहे रामनाथ आहे. आणि हा शिवरून वाराणसीला जातो आहे. कशाला घडत विकल्प झाला ना काहीच घडलं नाही. विकल्प झाला की सगळं गोष्ट नसतं. काहीतरी देवतेचं फळ होईल. 12 जणांनी देवतेचं फळ होईल, पण जे पाहिजे होतं ते नाही झालं ना हो. कारण विकल्प आला. तिथं सुद्धा त्या ब्राह्मणींच्या ठिकाणी विकल्प आला, ते क्रिया पुढे झाली. इथंही झाली. इथं ब्राह्मणाला पश्चाताप आला, तिथंही ब्राह्मणाला पश्चाताप आला. म्हणजे बाया काही पूर्णपणे जीव झालं ठोकावं लागलं. बायाचं काय करतात, इतकं खाल्लं या बुवानी बाकी त्याला ठेवलं, झाला विकल्प, केली क्रिया. म्हणून आपण असं करायचं, किती खाल्लं याच्याशी मतलब नाही, किती प्रेमाने खाऊ घातलं याच्याशी संबंध आहे. किती त्यांनी जर थोडंसं बी खाल्लं ना आणि प्रेमाने खाल्लं तर त्यांनी हजारो लोकांचं खाल्लं एवढं गोंट तुम्हाला नाही. तुम्ही 5-6 पोळ्या खायलाच पाहिजे, एवढं वाटलं भर भाजी. कारण स्वामींनी सांगितलं अन्नदान उत्तम. म्हणून पुढचं गोडाऊन नाही ना हो, की आलं की टाकलं. म्हणून बाहेर आग्रह नाही करायचा, त्याच्या मनाला पटेल रुचेल जितकं होईल प्रेमाने खाऊ घाला. पण किती खाऊ घाला की त्याला जितकं लागेल तितकं. त्याच्यामध्ये प्रेमाची भावना महत्त्वाची आहे. त्याच्याने विकल्प संचलणार नाही. त्यांनी जास्तही खाल्लं तरी मनात बाळगू नका, कमीही खाल्लं तरी मनात संकोच. मनात कमी खाल्लं नाही, आपल्या घरी जेवले आणि मनात संकोच केला तर ती क्रिया वाढली. प्रेमाला स्नेहाला महत्त्व आहे. जोपर्यंत स्नेहरूप काही देत नाही तोपर्यंत त्या क्रियेचं गोष्ट नाही. आतापर्यंत काय करतो वाम हाती पदार्थ दिला तो पुढे संन्यास स्वीकार. गोसाव्याशी वेद अभ्यास केल्यानंतर संन्यास स्वीकारायची प्रवृत्ती झाली. आता कुठं ते 13 वर्षाचे संन्यास स्वीकारायची प्रवृत्ती झाली. 12 वर्षाचे पूर्ण झाले. कोणी म्हणतं 13व्या वर्षी घेतलं, कोणी म्हणतं 16व्या वर्षी घेतलं. 13 असो 16 असो संन्यास त्यांनी घेतला. कोणी म्हणतं तळाच्या पाळी दक्षिण पवळेशी केशवाच्या उत्तराभिमुख मठी संन्यास मठ, तेथं संन्यास घेतला. ही एकाची म्हणजे गोविंद प्रभू 45 घेतला अशी एकाची वासना आहे. तर काही म्हणतात की तळ्याच्या पाळी, तळ्याच्या काठावर दक्षिण पवळीवर, दक्षिण दिशेला पवळी म्हणजे शिळा, तिथं केशवाचं उत्तराभिमुख मठ होता, संन्यास मठ होता. तिथं ते संन्यस्त झाले असे एकाची वासना आहे. म्हणजे रुद्रपूरला संन्यास घेतला अशी एकाची वासना आहे. त्यापाशी गोसावी संन्यास स्वीकार केला. दुसरे रामेश्वर वासाची वासना आहे की साष्टी पिंपळगावमध्ये त्यांनी काय घेतला संन्यास घेतला. हे मागे सांगितलं. परशुराम वासाची वासना आणि वेगळी आहे. ते म्हणतात इथं बी घेतलं नाही, तिथं बी घेतलं नाही. द्वारकेला जाऊनच घेतलं. द्वारकेला जाऊनच घेतला. गुरुचं नाव काय होतं कमळारण्य. कमळारण्य नावाच्या गुरुपासून त्यांनी संन्यास स्वीकार केला. गोसाव्याचं नाव होतं विबुधारण्य. गोसाव्याचं नाव काय ठेवलं विबुधारण्य. विबुधवन असं विबुधारण्य असं गोसावी योग पद्धतीचं नाव स्वीकार केलं. योग पद्धतीचं नाव स्वीकार केलं आणि विबुधारण्य त्यांनी हे केलं. संन्यास नावाचे वस्तू